शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर मित्रांनो, काल आपण बघितलं की दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं वर्षभरामध्ये कशा पद्धतीचं आपल्याला काम करावं लागणार आहे, कशा पद्धतीची संधी, कशा पद्धतीचं वातावरण या सगळ्या आपल्या पिकामध्ये असू शकतं, याच्याबद्दलची थोडीशी चर्चा आपण कालच्या व्हिडिओमध्ये केली होती. आज आपण स्पेसिफिक कलिंगड लागवड जी आहे त्याच्याबद्दल आज हा व्हिडिओ करतोय. कारण मित्रांनो, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या समजून आपण घेऊन त्याची लागवड केली पाहिजे. आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की बाबा कलिंगड लागवड कधी करायची किंवा कधी संधी भेटू शकते या सगळ्या संदर्भात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. आपण त्याच्यावर सगळी चर्चा आता आपण करणार आहे. आपण काही गोष्टी समजून घेऊया. काय कलिंगड लागवड करत असताना आपल्या संपूर्ण भारतामध्ये काय परिस्थिती असते आणि आज जी लागवड होणार आहे, म्हणजे आज साधारण आपण बघितलं तर साधारण 10-11 तारीख आहे आज, आणि आज 15 तारखेपर्यंत चा विषय आपण घेतला तर साधारण 15 नोव्हेंबर 15 डिसेंबर म्हणजे जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये लागवडी या स्टार्ट होऊ शकतात. म्हणजे साधारण 60 दिवसाचा हंगाम आपण धरतो, परंतु तो उन्हाळ्यामधला, आणि आज जी थंडीची परिस्थिती आता इथून पुढं असणार आहे त्याच्यामुळं आपण 15 दिवस किंवा 10-12 दिवस आपल्याला याच्यामध्ये वाढीव कालावधी लागू शकतो. तर आपण आता कशा पद्धतीनं याच्यामध्ये संधी आपल्याला भेटू शकते किंवा कधी लागवड केली पाहिजे याचा आपण विचार करणार आहे. प्रथमतः मित्रांनो, आपण समजून घेतलं पाहिजे की आपलं जे कलिंगड आहे ते डिसेंबर एंडचं जे वातावरण असतं, म्हणजे साधारण नाताळ असेल किंवा इयर एंडिंगचा जो काळ असेल, म्हणजे साधारण 20, 22, 25 डिसेंबरपासून 1, 2, 3 जानेवारीपर्यंतचा जो काळ आहे 8-10 दिवसाचा, त्याच्यामध्ये आपला प्लॉट हार्वेस्टिंगला आला नाही पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन आपल्याला करायचं आहे. म्हणजे काय होतं, सगळीकडेच इयर एंडिंगच्या सगळ्या गोष्टी चालू असतात. काही ठिकाणी सेलिब्रेशनसाठी व्यापाऱ्यांचं बाहेर सगळीकडे सेलिब्रेशनला गेलेले असतात. सगळी जी चेन आहे खालची किंवा व्यापाऱ्यांची, ते सगळी डिस्टर्ब झालेली असते आणि त्या काळामध्ये आपला माल आला नाही पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. म्हणून आपल्या लागवडीचा जो कालावधी आहे तो किती राहील, म्हणजे आपण जर बी लावणार असेल तर त्या बी लावल्यापासून किती दिवस लागतील. साधारण 90 दिवस आपल्याला जे हिवाळी वातावरण आहे त्याच्यामध्ये साधारण 90 दिवसाचा काळ धरावा लागेल. आणि जर आपण रोप लावणार असेल तर आपल्याला एक 75-80 दिवसाचा कालावधी, 75 दिवसाचा कालावधी आपल्याला त्याच्यामध्ये धरावा लागेल. तर आज आपण बघितलं तर आपण आता समजा आज ऑक्टोबर महिना चालू आहे आणि ऑक्टोबर 20 तारखेपर्यंत जरी आपण लागवडी केल्या तरी त्या लागवडी आपल्या 20 नंतरच्या लागवडी या जानेवारीमध्ये स्टार्ट होतील. आणि आपण मुद्दाच आपला हा आहे की जानेवारीमध्ये आपलं हार्वेस्टिंग आलं पाहिजे. तिथं खूप मोठी आपल्याला संधी भेटू शकते. आणि जर आपला डिसेंबर एंडला प्लॉट आला तर आपला प्लॉट नक्कीच तो कमी ह्याच्यामध्ये रेटमध्ये सापडू शकतो. तिथं मंदी आपल्याला त्या 8-10 दिवसासाठी तर खूप सारी मंदी आपल्याला जाणवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं आपल्याला याचं नियोजन करायचं आहे की आपला प्लॉट हा आपल्याला 5, 6, 7 तारखेनंतर हार्वेस्टिंगला आला पाहिजे. आता तो का आला पाहिजे याच्याबद्दल आपण बोलूया. आपण सातत्यानं कलिंगडमध्ये पण काम केलेलं आहे, यापूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे. तर याच्यामध्ये 2 फॅक्टर आहेत. म्हणजे एक नैसर्गिक फॅक्टर असा आहे की जे उत्तर भारतात आता बर्फ पडणार किंवा ते बर्फ पडल्यामुळं तिथलं टेम्परेचर मायनसपर्यंत किंवा 1-2 अंशापर्यंत उत्तर भारतातलं सगळं टेम्परेचर आलेलं असतं. खाली पाक दिल्लीपर्यंत, पूर्ण दिल्लीपर्यंतचं टेम्परेचर हे मोठ्या प्रमाणावर डाऊन झालेलं असतं. आणि मग याचा परिणाम काय होतो की उत्तरेकडच्या अनेक राज्यात म्हणजे जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत कलिंगड हार्वेस्टिंगला येऊ शकत नाही किंवा प्लांटेशनसुद्धा होऊ शकत नाहीत. अशा पद्धतीची परिस्थिती जानेवारी महिन्यापर्यंतची उत्तर भारतातली असते. आणि त्यानंतर मात्र आपल्या सर्वांना माहिती आहे, MP असेल, UP असेल, राजस्थान असेल, याच्यामध्ये खूप सारं उत्पादन कलिंगडचं खूप मोठ्या प्रमाणावर होत असतं. आणि म्हणून आपल्याला ही जी संधी आहे, आता आपण उत्तर भारतातला जो आढावा आहे तो घेतला, आता आपण दक्षिण भारतातला आढावा घेऊया. तर दक्षिण भारतामध्ये काय होतं, दक्षिण भारतात आज आपण बघतोय की मान्सूनचा परतीचा प्रवास या ठिकाणी चालू आहे. आणि मग हा परतीचा प्रवास चालू असताना जो आपल्यातून मान्सून एक्झिट घेणार आहे तो ईशान्य मान्सूनच्या रूपानं दक्षिण भारतामध्ये रेंगाळणार आहे किंवा 1 महिना त्याचं अस्तित्व आपल्यापेक्षा तिथं जास्त असणार आहे. आता आपल्याला बऱ्याच बातम्या बघायला मिळतील अतिवृष्टी झालेल्या किंवा कमी दाबाचे पट्टे तयार होऊन दक्षिण भारतामध्ये कशा पद्धतीनं पाऊस पडतोय याच्या बातम्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतील. त्याचे काय परिणाम आपल्या भागापर्यंत सुद्धा
होत असतो. अशा पद्धतीनं तो एक ईशान्य मान्सूनचा काय भाग आपल्याला दरवर्षीच तो मान्सून तिथं 1 महिनाभर रेंगाळत असतो. मग याच्यामध्ये होतं काय, याच्यामध्ये आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, या सगळ्या राज्यामध्ये याचं उत्पादन जे आहे वेलवर्गीय पिकांचं ते खूप कमी होतं. मला वाटतं बऱ्याच म्हणजे वर्षभर तिथं सुद्धा लागवडी होतात, परंतु या पिरियडमध्ये मात्र या लागवडी नक्कीच थांबलेल्या असतात. आणि मग एकीकडं संधी आपल्याला उत्तर भारतामधल्या डिमांड येणार आहेत याची संधी आपल्याकडे आहे आणि आपल्या स्पर्धेला त्याच्या लागवडी जिथं व्हायला पाहिजे तिथं त्या लागवडी होणार नाहीत अशी एकीकडे परिस्थिती आहे. म्हणून आपल्याला आपला जो महाराष्ट्र आहे किंवा आपला जो हे आहे त्याच्यामध्ये आता थंडीचं सुद्धा प्रमाण आपल्याकडं खूप सारं नसतं आणि कलिंगड हे असं पीक आहे ज्याच्यामध्ये क्रॅकिंग होत नाही. म्हणजे आपल्या खरबूज पिकामध्ये आपण बघितलं की आपल्याला क्रॅकिंगसारख्या समस्येला खूप मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावं लागतं, कारण ज्यावेळेस टेम्परेचर अप अँड डाऊन होत असतात तर त्याच्यामध्ये आपल्याला क्रॅकिंग फळं कडक होणं आणि त्याच्यातून फळं क्रॅक होणं हे निसर्गावर म्हणजे जे वातावरणातले बदल आहेत त्याच्यानुसार आपल्याला बघायला मिळतं. परंतु कलिंगड पिकामध्ये जर आपण बघितलं तर या गोष्टी जास्त त्रासदायक राहत नाहीत. फक्त थंडीमध्ये आपल्याला सेटिंग कशा पद्धतीनं करून घ्यायचं ह्याच्याबद्दल खरं तर सेटिंग आणि त्याचं व्यवस्थापन जे आहे त्याच्याबद्दल एक खूप सुंदर असा व्हिडिओ आपण बनवणार आहे. कारण जे सेटिंग आहे त्याच्यामध्ये एक आपण अशी प्रॅक्टिस डेव्हलप केली पाहिजे 10-15 दिवसासाठी की त्या प्रॅक्टिसमध्ये आपण खूप सारं सेटिंग करून घेऊ शकतो. याच्याबद्दल आपण चांगला एक व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये आपण ती अपडेट नक्की देऊया. तोपर्यंत आपण एक समजून घेऊया की या मग उत्तर भारतामधल्या प्रत्येक स्टेटमधली मागणी साधारण आपल्याला माहिती आहे की आपली जी संक्रांत असते किंवा त्या आसपासचं जे वातावरण असतं ते रात्रीची जरी थंडी असली तरी उन्हाचा जो चटका आहे तो दुपारच्या वेळेमध्ये खूप सारा वाढलेला असतो आणि त्याच्यामुळे मग रसदार फळं जे आहेत त्याला मागणी निश्चितच सुरुवात असते आणि खूप सारी मागणी लवकर यायला चालू होते आणि मग जसजसं मालाचा पुरवठा होईल जसजसं ती फळं मार्केटमध्ये यायला लागतात तसतसं मग त्याचे दर थोडेफार कमी होतात. परंतु जे जानेवारीचा जो पहिला पंधरवाडा आहे त्या पंधरवाड्यामध्ये मग मात्र साधारण 20 तारखेपर्यंत आपल्याला ही संधी खूप मोठ्या प्रमाणात असते की आपला माल तिथं आपण पाठवू शकतो. व्यापारी आपल्याकडे आलेले असतात आणि मी तर असं बघितलं आहे की एका व्यापाऱ्याला 5-5 गाड्या म्हणजे कर्नाटक किंवा दक्षिण भारतामधली पण मागणी त्याच वेळेस चालू होती आणि उत्तर भारतातली मागणी पण त्याच वेळेस चालू होती असा तो काळ आहे. आणि मग त्या काळामध्ये मालाचं शॉर्टेज दक्षिण भारतामध्ये पण असतं, उत्तर भारतामध्ये पण असतं आणि त्यामुळे या मालाचा उठाव मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याच्यामुळे दर मालासाठी ओढाओढ होते आणि त्याच्यामुळे दर वाढतात. ही दरवर्षीची आपण बघत असलेली परिस्थिती आहे. आता आपण एक गोष्ट समजून घेऊया की आत्ताच लागवड केली पाहिजे किंवा आत्ताच्या लागवडीला संधी किंवा 8-10 दिवसानंतरच्या लागवडीला का संधी आहे. तर आपण एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, यावर्षी जी मंदी राहिली अनेक पिकांना म्हणजे टोमॅटो असेल किंवा इतर सगळी पिकं असतील तर या पिकांना जी मंदी राहिली तर शेतकऱ्यांचं आता कुठंतरी याच्याकडं नकारात्मकतेनं बघण्याचा एक दृष्टिकोन तयार झालेला आहे. त्याच्यामुळं आता आपण अनेक नर्सरी चालकांच्या संपर्कात ज्यावेळेस ह्या चर्चा करत असतो त्यावेळेस असं बघायला मिळतं सध्या की 5 ते 10% लागवडीसुद्धा आता सध्या दरवर्षीच्या मानानं होत नाहीत. ही आजची परिस्थिती आहे. म्हणजे काय, यावर्षी लागवडीचा जो फ्लो आहे तो सुद्धा फ्लो यावर्षी कुठंतरी थांबल्यासारखा दिसतोय आणि दर पण आपल्याला माहिती आहे की दर पण फारसे हे नसल्यामुळं यावर्षी कलिंगड पीक गेल्या वर्षी बरंच तोट्यात पण होतं. गेल्या वर्षी कलिंगडामध्ये बऱ्याच जणांना अडचणी पण आल्या. व्हायरसचा काय इश्यू असेल, व्हायरस पण बऱ्याच प्रमाणावर होता. तर त्याच्यामुळं आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षीचा सीझन हा अडीअडचणींनी भरलेला होता. त्याच्यामुळं बराच क्राऊड यावर्षी त्याच्यापासून सुद्धा डायव्हर्ट होईल अशी आपल्याला परिस्थिती समोर दिसते. अनेक अडचणी वाटत आहेत या पिकांना. हे जे कलिंगड असेल, खरबूज असेल, आपल्या सगळीच वेलवरी, कारल्या, दोडक्यासारखी पिकं असलेली किंवा इतर सगळ्या पिकांना खूप सारे रोग येत आहेत, बऱ्याच अडचणी येत आहेत. अनेक शेतकरी हातबल होत आहेत. अनेकांना तोटा झाल्यानंतर अनेक जण या पिकापासून दूर जात आहेत. एक कुठलीही प्रॅक्टिस आपल्या सर्वांच्याकडं फिक्स नाही आहे. त्याच्यामुळे ह्या अडचणी आता वाढत चालल्या आहेत आणि त्याच्यामुळं हा क्राऊड थोडा कमी होतो आहे, परत एकदमच वाढतो आहे आणि परत कमी होतो आहे, अशी सगळी परिस्थिती सध्या तरी दिसते. आणि यावर्षी खूप सारं म्हणजे आपण बघितलं असलं याच्या पाठीमागं की लाखोंच्या रोपांची ऑर्डर या दिवसामध्ये असायची आणि त्याला दर पण असायचे. म्हणजे लागवडी झाल्या आणि त्याला दर नव्हते असं नाही. तर आता काय होतंय, लागवडी थांबल्यात,
येणाऱ्या काळामध्ये हा ग्राफसुद्धा चांगलाच तेजीकडे जाण्याचा माहोल असेल आणि त्यावेळेस मात्र लागवडी परत चालू होतील. आता आज जे आपण बोलतोय ते आजचा विषय म्हणजे आज जी परिस्थिती आपल्याला समोर दिसते त्याच्यावरून आपण हा सगळा अंदाज बांधतोय. यदाकदाचित जर दर वाढले आणि परत 15-20 दिवसानं लागवडी चालू झाल्या तरी परिस्थिती आपण त्यावर अजून सविस्तर परत अजून व्हिडिओ बनवूया. पण सध्या तरी ही जी स्पेस आहे म्हणजे जे बियाणे लावणार आहेत त्यांच्यासाठी ही योग्य वेळ आहे आणि ज्यांनी रोपांच्या ऑर्डर देणार आहेत किंवा ज्यांना वाटतंय की रोप लावावं त्यांच्यासाठी अजून एक 10-12 दिवसानं लावायला मोठी स्पेस मला तरी या ठिकाणी दिसते. यावर्षीचा कलिंगडचा हंगाम चांगला तेजीत राहण्याचं अजून एक कारण म्हणजे यावर्षी पाऊस कमी झाला आहे आणि यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळं वातावरणातली जी हीट आहे तीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे. म्हणजे आता दरवर्षीच हीटचं प्रमाण वाढत जाणार आहे आणि त्याच्यामुळं मग सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये खूप सारं मागणी या फळांना असणार आहे. त्यामुळं या फळांच्या लागवडी या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच फायदेशीर ठरतील असा एक आपला अंदाज आहे. कारण आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी खरं तर आपण अंदाज करून आपण शेतीसाठी हे अंदाज बांधायचे असतात. म्हणजे आता मी एक शेतकरी आहे आणि ज्यावेळेस मला शेतीमध्ये एखादं पीक लावायचं असतं त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण हे पीक लावत असतो. तर त्याच्यासाठी गोळा केलेला हा जो डाटा आहे माझ्याकडं तो मी या ठिकाणी ठेवण्याचं काम केलं आहे. या सगळ्या जे काय परिस्थिती आहेत म्हणजे उत्तर भारतातल्या डिमांड असतील, दक्षिण भारतातल्या डिमांड असतील, पावसाचा जो फॅक्टर आहे जो पाऊस ईशान्य मान्सून म्हणून जो 1 महिना अजून दक्षिण भारतामध्ये राहणार आहे तर हे सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आणि आपल्याला सुद्धा माहिती आहे की आपल्या सर्वांनासुद्धा म्हणजे खूप सारं उत्पादन घेण्यामध्ये अडचणी येतात. बऱ्याच जणांचे प्लॉट सक्सेस होत नाहीत. थंडीमध्ये आपल्याला माहिती आहे की व्हायरस थोडा जास्त असतो त्याच्यामध्ये नंतर सेटिंगमध्ये खूप अडचणी असतात आणि मग त्यात उत्पादन घट आपल्याकडं सुद्धा होती. त्यामुळं मुळातच उत्पादन हे लिमिटेड राहतं किंवा ते आवाजावी उत्पादन निघत नाही आणि त्याच्यामुळे मग दर पूर्णपणे कोसळतील अशी परिस्थिती राहत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतंय की बाबा आपण जर 20 जानेवारीपर्यंत जर आपल्या हार्वेस्टिंग होणार असतील तर त्याच्या लागवडी आपण केल्या पाहिजे. आता इथं दुसरी एक गोष्ट आहे मित्रांनो, जर आपले प्लॉट 26 जानेवारीला पर्यंत जाणार असतील तरी पण आपण परत थोडेसे दर आपल्याला खाली आलेले दिसतील. कारण 26 जानेवारीचा जो सगळा विषय असतो तर त्याच्यामध्ये सुद्धा दराला आपल्याला दरवर्षी माहिती आहे की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या 2 दिवसाच्या वेळेस मात्र शेतीमालाचे दर खाली आलेले असतात. तेवढंच 8 दिवसासाठी ते दर खाली येऊन परत अनेक दर वाढतात. ही दरवर्षीची आपली परिस्थिती आहे. त्यामुळं आपण एक काळजी घेतली पाहिजे की आपला प्लॉट 26 जानेवारीला पण किंवा त्याच्या 1-2 दिवस आधी पण हार्वेस्टिंगला आला नाही पाहिजे, नंतर पण 1-2 दिवस हार्वेस्टिंगला आला नाही पाहिजे. तो आठवडा पण आपण तो गॅप केला पाहिजे आणि त्याच्या आधीच आपलं हार्वेस्टिंग झालं पाहिजे नाहीतर मग आपण 26 जानेवारीनंतर एक 4 दिवसाचा गॅप टाकून त्याचं हार्वेस्टिंगला आला पाहिजे तो प्लॉट. अशा पद्धतीनं त्या प्लॉटची आपण लागवड केली पाहिजे. खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की कलिंगड हे खूप कमी दिवसामध्ये खूप चांगलं उत्पादन देणारं पीक आहे. त्याचं व्यवस्थापन खूप चांगलं काटेकोर करावं लागतं. ते चांगलं बरेच शेतकरी मित्र आता खूप चांगलं करतात. आपण सगळ्यांनी बघितलं आहे की खूप चांगलं त्याच्यामधलं मॅनेजमेंट 35 टनापर्यंत तरी आपले शेतकरी मित्र त्याच्यामध्ये उत्पादन काढत असतात. खूप सारे कलिंगडवर आपण आता सीझनमध्ये व्हिडिओ करणार आहे. बऱ्याच प्रॅक्टिसेस आपण समोर घेऊन येणार आहे ज्या शाश्वत असतील, ज्या कमी खर्चातल्या असतील, ज्या आपल्याला पीक घेत असताना खूप मदत करणार आहेत. अशा बऱ्याच गोष्टी आपण घेऊन येणार आहे. कलिंगड पीक थंडीच्या वातावरणामध्ये कसं आणायचं ही सुद्धा एक कला आहे. म्हणजे मी ज्यावेळेस अनेक चॅलेंजेस घेऊन आपल्या शेतामध्ये पिकं करत असतो तर मला माहिती आहे की ही पिकं कशी आणायची. कारण या सगळ्या गोष्टीवर आपला खूप मोठा अभ्यास तत्कालीन काळामध्ये झाला आहे. तर आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर डाऊन झाल्यानंतर काय केलं पाहिजे, ट्रेस मॅनेजमेंटसाठी काय केलं पाहिजे, रोगांच्या नियंत्रणासाठी काय केलं गेलं पाहिजे आणि त्या पिरियडमध्ये आपण सेटिंग झाडाकडून कशा पद्धतीनं करून घेऊ शकतो. म्हणजे प्रतिकूल वातावरण कधी पावसाळी वातावरण पण तयार होणार आहे, कधी धुई पडणार आहे, धुकं पडणार आहे, आपलं फ्लावरिंग ड्रॉपिंग होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीवर मात कशी करायची याच्या संदर्भात सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये एक चांगला व्हिडिओ घेऊन येऊया ज्याचा फायदा तुम्हाला कलिंगड लागवड केल्यानंतर सुद्धा पुढच्या काळामध्ये होईल. अशा पद्धतीनं आपण हे काम करत आहोत. खरं तर आपल्या सर्वांचं प्रेम आहे किंवा आपल्या सर्वांचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून या गोष्टी हे अंदाज मी एवढं अनुभवातून ज्या आलेल्या काही गोष्टी आहेत
एखादं प्लांटेशन करत असताना कुठल्या गोष्टींवर विचार झाला पाहिजे याचा जो माझ्याकडं डाटा मी सेव्ह केलेला असतो किंवा मी विचार करत असतो की बाबा कसं केलं पाहिजे, तर तो माझा पर्सनली जो माझ्यासाठी मी कलेक्ट केलेला जो डेटा आहे तो मी तुमच्यासमोर ठेवत असतो. कारण तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून आपल्यावर विश्वास ठेवला आहे, आपणही त्या विश्वासात पात्र राहण्याचा प्रयत्न करत आलो आहे सातत्यानं. आणि आपल्याला शेतीमध्ये ही खूप चांगली उत्पादन देणारी पिकं आहेत, त्याच्यामध्ये खूप सारं चुकीचं चाललेलं आहे किंवा चुकीच्या प्रॅक्टिसेस आहेत, वारेमाप खर्च आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ह्या साध्या साध्या पिकासाठी सुद्धा अनेक ठिकाणी आपण बघतो की मास्तर लोकं ठेवली जातात. काही गरज नसते, म्हणजे खूप सोपी सरळ सुटसुटीत असणारी ही पिकं आहेत. ह्याच्यासाठी फार काय आपल्याला खूप काही गोष्टी करायची गरज नसते, तरीसुद्धा आपण या सगळ्या गोष्टी करत असतो. तर आपण हे सगळं कुठंतरी चुकीच्या मार्गाने चाललेल्या गोष्टी ला फाटा देऊन आता आपण एक चांगली स्वतःची प्रॅक्टिस डेव्हलप करावी म्हणून आपल्या या चॅनलवर आपण या सगळ्या गोष्टीवर वेगवेगळे व्हिडिओ आपण करत राहणार आहोत. काही व्हिडिओ तुम्हाला गरजेचे वाटत असतील त्याच्या काय कमेंट्समध्ये दिलं तर आपण येणाऱ्या काळामध्ये आपण वेळ मिळेल तसं त्याचे पण व्हिडिओ बनवूया. कारण आपल्यालासुद्धा प्लांटेशन आपल्या शेतामध्ये लवकरच चालू करायचे आहेत. आपण पण आपल्या शेतामध्ये आता प्लॉटवर प्लॉट करतो, कारण आपण गेल्या वर्षी 23 प्लॉट खरबूज केलेला आहे आणि मग यावर्षी आपण अजून तयारी करतो आहे. कारण हे काम हातामध्ये घेतलं आहे, आपण खूप सारा वेळ दिला आहे आपण या सगळ्या गोष्टींसाठी. आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे. कारण खूप सारं प्रेम तुमच्याकडून मला नेहमीच मिळालेलं आहे. मग याच्यासाठी हे सगळी माहितीपर व्हिडिओ घेऊन येणं हे माझं काम आहे, म्हणून मी खरं तर वेळ काढला आहे. 2-3 महिने आपण ह्यासाठी सगळ्या गोष्टींसाठी देणार आहे. नंतर आपण आपले प्लॉट वर्षभर आपले प्लॉट असतील अशा पद्धतीनं आपण सगळं काम आपलं करणार आहे. त्यावेळेस त्याच्या लागवडी असतील, त्याच्या संदर्भातले सुद्धा काही व्हिडिओ असतील आपण देत राहण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण सर्वजण खूप चांगलं आपल्या या नवीन म्हणजे आपलं का म्हणतो आहे, कारण ही जी सगळी माहिती आहे ती आपल्या सर्वांसाठी किंवा आपल्या येणाऱ्या पिढीसाठी यूट्यूबवर असणं गरजेचं आहे. आपल्या नवीन पिढीला ही सगळी माहिती एका ठिकाणी मिळणं गरजेचं आहे, म्हणून आपण खरं तर हा प्रयत्न करतो आहे. आपण पण चांगला प्रतिसाद देत आहात, तो तसाच राहील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.